नमस्कार. आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. जून महिना सुरू झाला की वसईकरांच्या मनात एक वेगळीच भक्तिभावना जागृत होते, कारण हा महिना असतो आपल्या रमेदी मातेच्या नोवेनाचा. वसईतील रमेदी चर्चमध्ये दरवर्षी जून महिन्यातील प्रत्येक शनिवारी हा नोवेना मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. केवळ वसईतीलच नव्हे तर मुंबई, उत्तर वसई आणि दूरदूरच्या भागांतून हजारो भाविक येथे येत असतात. वर्षानुवर्ष चालत आलेली ही भक्तिपर परंपरा आजही तितक्याच उत्साहाने आणि श्रद्धेने साजरी केली जात आहे. काही जण आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करायला येतात, काही जण आजारांतून बरे होण्यासाठी, तर काही जण जीवनातील अडीअडचणीवर मात करण्यासाठी माता रमेदीच्या चरणी आपले गाऱ्हाणे मांडतात. श्रद्धेची ताकद किती मोठी असते ह्याचे दर्शन येथे वारंवार घडते. अनेक भाविक आपली मनोकामना पूर्ण व्हावी किंवा पूर्ण झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लांब लांबचे अंतर अनवाणी चालत येतात. उन्हाची पर्वा नाही, थकव्याची पर्वा नाही. त्यांच्या मनात असते ती फक्त आणि फक्त रमेदी मातेवरील अढळ श्रद्धा. पहाटेपासूनच चर्च परिसरात भक्तांची गर्दी सुरू होते. नोवेनाच्या दिवशी चर्च परिसरात भक्तांचा महासागर उसळलेला दिसतो. प्रार्थना, स्तुतिगीते, उपदेश आणि सामूहिक श्रद्धेचे हे दृश्य प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून जाते. पण मित्रांनो, एवढा भव्य आणि शिस्तबद्ध कार्यक्रम स्वतःहून घडत नाही. हा संपूर्ण समाजाने, संपूर्ण पॅरिशने आणि असंख्य स्वयंसेवकांनी मिळून उभारलेला श्रद्धेचा उत्सव आहे. विविध समित्या, संघटना आणि गट महिनोन्महिने एकत्रितपणे कार्यरत असतात, जसे की लिटर्जी कमिटी, पार्किंग कमिटी, वॉटर कमिटी, मंडप कमिटी, मेडिकल समिती, कॉयर मंडळ, ब्रेकफास्ट टीम, मीडिया टीम, युवक गट आणि इतर अनेक समित्यांचे सदस्य या सोहळ्याचा अविभाज्य भाग बनतात. या यशस्वी नोवेनामागे असते अनेक हातांची मेहनत, सेवाभाव आणि समर्पण. या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नामुळे प्रत्येक शनिवारचा नोवेना यशस्वीपणे पार पडतो. हे कोणत्याही एका व्यक्तीचे कार्य नाही. हा आहे श्रद्धेने जोडलेल्या लोकांचा प्रवास. हा आहे सेवाभावांतून उभा राहिलेला एक सुंदर समुदाय. हा आहे एकतेचा, प्रेमाचा आणि समर्पणाचा उत्सव. या सेवकांमध्ये तरुण असतात, ज्येष्ठ नागरिक असतात, महिला असतात, विद्यार्थी असतात, काम करणारे व्यावसायिक असतात. सर्वजण आपापला वेळ, ऊर्जा आणि कौशल्ये अर्पण करतात, कारण त्यांच्यासाठी ही केवळ जबाबदारी नसून मातेसाठीची सेवा असते. या संपूर्ण रमेदी मातेच्या नोवेनाच्या सोहळ्याच्या यशामागे आपल्या पॅरिसच्या धर्मगुरूंचे मार्गदर्शन, नेतृत्व आणि समर्पण नेहमीच तितकेच महत्त्वाचे आहे. आपले पॅरिश प्रिस्ट फादर एरिक अल्फान्सो, तसेच फादर रेनविक, फादर सॅनल तुस्कानो ह्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नोवेनाचे नियोजन, समन्वय आणि आयोजन केले जाते. विविध समित्या, स्वयंसेवक, युवक गट आणि सेवाकार्यात सहभागी असलेल्या सर्व संघटनांना एकत्र आणण्याचे आणि त्यांना योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करीत असतात. रमेदी मातेच्या नोवेनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे आयोजित केल्या जाणाऱ्या विविध पवित्र मिस्सा आणि त्यामध्ये सहभागी होणारे धर्मगुरू. प्रत्येक मिस्सांसाठी वेगवेगळ्या धर्मगुरूंना निमंत्रित केले जाते. आपल्या अनुभवांतून आणि आध्यात्मिक ज्ञानांतून ते श्रद्धावंतांना मार्गदर्शन करतात. प्रत्येक धर्मगुरूचा संदेश हा वेगळा असतो, प्रत्येक विषय वेगळा असतो, पण उद्देश एकच असतो: देवाच्या प्रेमाचा अनुभव देणे आणि श्रद्धाळूंच्या विश्वासाला अधिक बळकटी देणे. कधी कुटुंबांतील ऐक्य, कधी क्षमाशीलता,
कधी प्रार्थनेचे महत्त्व तर कधी जीवनातील आव्हानावर मात करण्यासाठी आवश्यक असलेला विश्वास, अशा अनेक विषयावर ते प्रभावी संदेश देत असतात. त्यांच्या प्रेरणादायी प्रवचनामुळे हजारो भाविकांना नवी दिशा, नवी उमेद आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते. अनेक जण वर्षानुवर्ष या संदेशाची आतुरतेने वाट पाहत असतात, कारण हे शब्द केवळ कानापर्यंत पोहोचत नाहीत तर थेट मनाला स्पर्श करून जातात. आज आपण चर्चमध्ये येऊन शांतपणे प्रार्थना करू शकतो, कारण आपल्या मागे शेकडो स्वयंसेवक निस्वार्थपणे सेवा करीत असतात. त्यांचे योगदान कदाचित नेहमी दिसत नाही, पण प्रत्येक यशस्वी नोवेनामध्ये त्यांचा मोठा वाटा असतो. चला तर आपण सर्वजण माता रमेदीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून आणि सेवा कार्यात सहभागी झालेल्या प्रत्येक स्वयंसेवकाचे मनापासून आभार मानूया, कारण श्रद्धा आपल्याला एकत्र आणते आणि सेवा आपल्याला अधिक मजबूत बनवते. जाता जाता माझ्याकडून आपल्या सर्व भाविकांना रमेदी मातेच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. रमेदी मातेचा नोवेना. या आमच्या रमेदी माते, साऱ्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी माऊली म्हणजे आजारातून मुक्ती देणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्या मार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानाबद्दल परमेश्वराचे व तुझे आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागातून व वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र आलेले आहेत. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारातून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माते, पापात कितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरावर त्या दृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारातून मुक्ती मिळण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात व व्यवसायात यश मिळून त्यांचे भवितव्य उज्ज्वल हो, ते सन्मार्गावर राहण्यासाठी, आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी, आपल्या अंतकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे आणलेल्या तुझ्या विवाहित कन्यांची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम, शांती व आनंदरूपी फुलांनी आमची जीवन वेळ फुलण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. आपले हेतू या ठिकाणी प्रकट करूया. आमच्या मागण्या प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर व तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर, अशी विनंती आम्ही तुझपाशी करतो. आमेन. हे रमेदी माते,